चाळीसगावच्या वृद्धाचं अपहरण करून 45 लाखांची खंडणी मागणाऱ्या दोघांना अटक. अपहृत व्यक्तीला मारहाण केल्याचा व्हिडिओ टाकून करत होते पैशाची मागणी. पोलिसांनी सिनेस्टाईल 5 किलोमीटर पाठलाग करून दोघांना केली अटक. स्थानिक गुन्हे शाखा आणि चाळीसगाव ग्रामीण पोलिसांची संयुक्त कारवाई. चाळीसगाव तालुक्यातील वागले गावातील ताराचंद राठोड यांचं 2 दिवसांपूर्वी अपहरण करून सुटकेसाठी 45 लाख रुपयांची खंडणी मागितली होती. पोलिसांनी तातडीनं तपास करत अवघ्या काही तासात 2 आरोपींना अटक केली असून अपहृत गणेश राठोड यांची सुखरूप सुटका केली आहे. जयेश दत्तात्रय शिंदे राहणार चाळीसगाव आणि श्रावण पुंडलिक भागोरे राहणार नांदगाव अशी 2 आरोपींची नावं आहेत. गुन्हा घडल्यानंतर दोन्ही आरोपी हे नाशिक जिल्ह्यात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांना मनमाड रेल्वे स्टेशनकडे दुचाकीवरून जात असताना पोलिसांना दिसले. पोलिसांनी पाठलाग सुरू केल्यानंतर आरोपींनी दुचाकी सोडून शेतातून पळण्याचा प्रयत्न केला, परंतु पोलिसांनी 5 किलोमीटर पाठलाग करून त्यांना पकडले, तर त्यांच्यासोबत असलेले इतर 2 आरोपी फरार झाले. त्यांचाही पोलीस कसून शोध घेत आहेत. गर्दीमध्ये वागली गावातले राहणारे माणसं आहे गणेश ताराचंद राठोड. या माणसाचं अपहरण झालं म्हणून तक्रार त्यांच्या मुलांनीच 30 तारीख चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला दिल्या होत्या आणि त्यांना अपहरण करून कोणतरी माणसं अपहरण करून त्यांच्याकडे 45 लाख रुपयाचं डिमांड करत होता. मग गुन्हा दाखल झाल्यानंतर आम्ही गोपनीय माहिती आणि तांत्रिक तपास दोन्ही करून नांदगावात राहणाऱ्या 2 माणसांना चेस करून आपल्या पोलीस टीमने पकडलं आहे आणि दोन्ही माणसाचं नाव होतं, एकांचं जयेश पाटील आणि दुसऱ्यांचं श्रावण भागोरे. आणि दोन्ही माणसाला अटक केल्यानंतर ही माहिती समजलं की हा चाळीसगावचा सिंधी गावातलं राहणारे एक जनार्दन आवारे या माणसं मास्टर माइंड आहे. आणि पहिलं त्यांनी काहीतरी कारणं सांगून त्यांनी बोलवून घेतलं. सुरुवातीला नांदगावला नेलं आणि त्याच्यानंतर एक जंगलात त्यांना ह्या माणसांना डांबून ठेवून त्यांना मारहाण केलं, व्हिडिओ बनवलं आणि त्याच्यानंतर त्यांच्याकडनं पैशाची डिमांड देखील केलं. 45 लाखाचा जे डिमांड होता नंतर 20 लाखाला त्यांचं ठरलं होतं आणि शेवटी ही दोन्ही माणसाला अटक केलं आणि एक्झॅक्टली माणसानं कुठे थांबून ठेवलं या देखील माहिती प्राप्त झाला. आणि त्याच्यानंतर तिथं जात असताना त्याला जे मेन आरोपी आहे त्याला ही माहिती पडली की पोलीस टीम येते. मग त्यांनी गाडी घेऊन मुंबईच्या दिशेनं पळून जात होतं आणि पळून जात असताना ह्या जे जखमी होता ज्याला किडनॅप केला होता त्या माणसाला लासलगावचं जाऊन त्याला माणसाला सोडून दिलं. मग विक्टीमना रेस्क्यू करण्याला सक्सेस झालेला आहे आणि 2 आरोपींना अटक केलं आणि 2 आरोपींना अटक करणं बाकी आहे. दोघांचे संबंध असा आहे, हा जे विक्टीम आहे गणेश ताराचंद राठोड हा लोकांना पैशाची पाऊस पडून देतो किंवा डबल इंजन साप असं काहीतरी कारणं सांगून म्हणजे याच्यापूर्वी पूजा वगैरे करतो असं कारणं सांगून त्यांनी पूजा वगैरे करायचं आणि नंतर शेवटी काही रिझल्ट भेटायचं नव्हतं. म्हणून ह्याच्यापूर्वी 2-3 वर्षापूर्वी असंच कारणं सांगून काय पैसा घेतला आणि पूजा वगैरे केला, त्याच्यामुळे काय सक्सेस नाही भेटला म्हणून त्यांचा दोष होता आणि त्यांच्या कारणामुळे त्यांचा पैसा गेलेला आहे असा या विषय होता. बट पैसा गेलेला रक्कम कमी होता तेव्हा, बट आता त्यांचा किडनॅप करून खूप जास्त अमाऊंट त्यांनी मागणी वगैरे करायचं ही रिलेशन.